हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्रांनो, गेली काही दिवस एक विषय संपूर्ण सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय आणि हा विषय म्हणजे म्हटलं तर सिरियस आहे आणि म्हटलं तर विनोदी आहे. विनोदी कसला? विकृतच आहे म्हटलं तरी चालेल. विषय असा आहे की प्रणित मोरे नावाचा एक मराठी मुलगा, नवी मुंबईमध्ये राहणारा, आणि या मराठी मुलगानं कॉमेडीच्या क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवलं आणि तो स्टँडअप कॉमेडियन बनला. स्टँडअप कॉमेडियन हा एक अलीकडं लोकप्रिय होत चाललेला प्रकार आहे. तो महाराष्ट्रातही लोकप्रिय होत आहे. देशात आणि विदेशात सुद्धा स्टँडअप कॉमेडी हा एक मोठा शो बनत चाललेला आहे आणि जगभर या शोचं कौतुक आहे. जगामध्ये अनेक लोक असे आहेत की स्टँडअप कॉमेडीमध्ये त्यांनी एक स्वतःचं आगळं वेगळं असं नाव मिळवलेलं आहे आणि आपल्या शैलीचा, आपली म्हणून एक आपल्या विनोदी शैलीचा त्यांनी एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. आणि विनोद करणं हे किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. रामदास स्वामी तथा रामदास स्वामी महाराज जे आहेत, दासबोधामध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की टवाळा आवडे विनोद. म्हणजे जे टवाळ आहेत त्यांना विनोद आवडत असतो. खरं तर असं नाही, विनोद सर्वांना आवडतो. फक्त दाद देणारे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या श्रेणीतले, रचनेतले असू शकतात. जो अतिशय मोठा शिकलेला वगैरे, जे असे हायफाय वगैरे आपण म्हणतो, असे लोक हसतात, पण ते आपले दात सुद्धा दिसणार नाही त्याची काळजी घेत असतात. ते गालातल्या गालात हसतात. आणि खेड्यापाड्यातले मोकळ्या मनाचे जे लोक आहेत ते अगदी खळखळून हसतात. विषय एक जरी असला तरी हसण्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. विनोद हा तब्येतीसाठी सुद्धा, प्रकृतीसाठी सुद्धा फार आवश्यक असतो. अनेक देशामध्ये, विदेशात सकाळी गार्डनमध्ये लोक एकत्र येतात आणि उगीच हसायचं अशा पद्धतीचा एक शोच करत असतात. म्हणे तो प्रकृतीसाठी फार गरजेचा असतो. एकूणच हसणं हे फार गरजेची गोष्ट आहे. माणूस रडतो, माणूस बोलतो, माणूस चिडतो, या जशा नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत तशाच पद्धतीनं माणूस हसतो, ही सुद्धा एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. नव्हे तो हसलाच पाहिजे. माणसानं हसलं तरच ते सगळ्यांना बरं वाटतं. पण हसणं जरी महत्त्वाचं असलं तरी सगळीच माणसं, जन्माला येताना मूल रडलं तरच लोकांना बरं वाटतं. जर एखादं जन्माला मूल आलं आणि ती जर रडलं नाही तर कुटुंबातले आणि सगळेच सून वगैरे सगळे अस्वस्थ होतात की बाळ रडेना कसं. त्याला रडवण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते जेव्हा रडतं तेव्हा सगळे हसतात. परंतु तेच जन्माला येणारं बाळ रडण्यापेक्षा जर हसत हसतच जन्माला आलं तर मात्र सगळेच लोक काळजी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, मी हे सहज बोलण्याचं कारण असं की प्रणित मोरे या महाराष्ट्रातल्या मराठी स्टँडअप कॉमेडियननं काही शो केले. हे शो जे असतात, हे शो 500, 700, 1000 रुपयाची तिकीट देऊन लोक एकत्र येत असतात. 100-200 लोकांचा एक हॉल असतो आणि त्या हॉलमध्ये लोक येतात, बसतात आणि हा जो कॉमेडियन जो कोणी असतो, मुलगा असेल, मुलगी असेल, ती येते आणि कॉमेडी करते. आणि ही जी कॉमेडी आहे, ही कॉमेडी लोक करतात, लोक मनमोकळेपणाने हसतात, दाद देतात, व्यक्त होतात आणि तो दीड तासाचा जो शो आहे तो एन्जॉय करतात. अर्थात ही जी स्टँडअप कॉमेडी आहे, हा काय आत्ताच आलेला प्रकार आहे असं नाही. तसं जर बघितलं तर अमेरिकेमध्ये स्टँडअप कॉमेडीची सुरुवात झाली असं म्हणतात. सर्वसाधारणपणे 1880च्या आसपास अमेरिकेमध्ये स्टँडअप कॉमेडी अस्तित्वात आली. पण मी स्वतः 1980 पासून एक महाराष्ट्रातला आणि देशातला कॉमेडियन बघितलेला आहे आणि त्याची स्टँडअप कॉमेडी मी पाहिलेली आहे, तो म्हणजे जॉनी लिव्हर. मी साधारण 10वी, 11वी, 12वीला असताना त्याची जी कॉमेडी मी पाहिलेली आहे, जॉनी लिव्हरची कॉमेडी किती उच्च दर्जाची असू शकते, किती स्टँडर्ड असू शकते, हे आम्ही याची देही, याची डोळा आणि आमच्या कानांनी ऐकलेली आहे, पाहिलेली आहे. अतिशय उच्च दर्जाची. आज सुद्धा कपिल शर्मा असेल किंवा श्रीवास्तव असतील, असे जे काही नावं आहेत की त्यांनी आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं कॉमेडीच्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडे असतील, आचार्य अत्रे असतील, त्यांनी सुद्धा विनोदामध्ये एक आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं, एक वेगळी शैली निर्माण केली.
म्हणजे के अत्रे सभेसाठी उभे जरी राहिले तरी लोक हसायला सुरुवात करायचे. म्हणजे ते फक्त उभे राहिले, स्टँडअप, तरी लोक हसायचे. इतका दिलखुलासपणा त्यांच्या वागण्यात, जगण्यात, बोलण्यामध्ये असायचा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या आता मी सांगितलेल्या लोकांची जी नावं आहेत, ह्या नावामध्ये अश्लीलता नव्हती. हे लोक अश्लीलपणानं कधी वागले नाहीत. यांच्या मोकळेपणा, बोलण्यातला उच्चपणा, इवन बौद्धिकता स्पष्टपणे दिसत होते. प्रणित मोरे, कुणाल कामरा अशी जी काय अलीकडे काही नावं आहेत, त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये इतका पाचकळपणा असतो, इतका पानसटपणा असतो, एवढा चावटपणा असतो आणि एवढी अश्लीलता असते की हा विनोद नंतर किळसवाना वाटायला लागतो, नको वाटतंय ते. प्रणित मोरे हा मराठी मुलगा असला त्याचं कौतुक ठीक आहे, पण त्यानं मर्यादा ओलांडली. कसं आहे की विनोद जेव्हा होतो त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत, एक टिंगल आणि दुसरी चेष्टा. जोपर्यंत लोकांना चेष्टा वाटते तोपर्यंत विनोद ठीक वाटतो, पण जेव्हा चेष्टेतून टिंगलीकडं जेव्हा विनोद जातो त्यावेळेला मात्र लोकांना ते नको वाटतं. चेष्टा म्हणजे गुदगुल्या केल्यासारखं वाटतं आणि टिंगल म्हणजे बोचकारल्यासारखं वाटतं. आत्ता हा जो प्रणित मोरेनं जी काही कॉमेडी शो त्याचा सुरू आहे, त्यात विनोद नाही, चेष्टा नाही, केवळ बोचकारणं, चिमटं काढणं आणि अक्षरशः ते रक्तबंबाळ होतील इतके चिमटे काढणे, या लेवलवरती हा सगळा प्रकार गेलेला आहे. परवा दिल्लीजवळच्या गुडगावमध्ये त्याचा एक शो झाला प्रणित मोरेचा, आणि या शोमध्ये जो सहभागी एक व्यक्ती होता त्यानं त्याचे अनुभव सांगितले. आणि त्यामध्ये तो जागरा नावाचा जो काही सहभागी होता त्यानं सांगितलं की मी माझ्या एका मैत्रिणीला डेटवर घेऊन गेलो, हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि तिला 370 रुपयाची मी बिर्याणी दिली. आता 370 रुपयाची बिर्याणी त्याच्या मैत्रिणीला त्यानं दिली आणि दिल्यानंतर त्याच्या डोक्यात एकच विषय, ती मैत्रीण बिर्याणी खात आहे, पण याच्या डोक्यात विषय एकच होता की हे 370 रुपये मी वसूल कसे करायचे. आणि मग तो त्या मैत्रिणीबरोबर अश्लील चाळी करायला लागला. इतके अश्लील चाळे की नको तिथं तो हात घालायला लागला. आणि हे सगळं तो बोलत होता, माईकवर बोलत होता, श्रोते सगळे ऐकत होते आणि प्रणित मोरे सुद्धा होस्ट असून ऐकत होता. आणि त्याची ती सगळी स्टोरी बघून लोक हसत होते आणि होस्ट प्रणित मोरेही हसत होता. परंतु नंतर मात्र हे जेव्हा सोशल मीडियावरती आलं त्यावेळेला लोक अस्वस्थ झाले. जी मैत्रीण एका मित्रावर विश्वास ठेवून हॉटेलमध्ये जाते आणि मित्र बिर्याणी देतोय म्हणून त्याच्यासोबत खाते, आणि हा मात्र ती बिर्याणी खात असताना हे वसूल कसे करायचे अशा पद्धतीने जर विचार करत असेल तर ही गोष्ट किती घृणास्पद आहे. ज्या मुलीनं विश्वास ठेवून त्या हॉटेलपर्यंत ती मुलगी आली, त्या मुलीनं जेव्हा व्हिडिओ बघितला असेल त्यावेळी तिला कसं वाटलं असेल, तिच्या आईवडिलांना कसं वाटलं असेल, किती अस्वस्थ झाले लोक हा व्हिडिओ बघून. पण हा विषय केवळ एवढ्यावर थांबलेला नाहीये, त्याच्या पुढं हा विषय गेला आणि हा विषय पुढं जाऊन एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर सेजल पवार नावाची पुन्हा एक मराठी मुलगी त्याच्या शोमध्ये आली होती. ही MBBS झालेली मुलगी आहे आणि ही मुलगी त्या शोमध्ये आल्यानंतर ती तिचा अनुभव एक सांगते आणि ती असं सांगते की आम्ही जेव्हा MBBS शिकत होतो त्यावेळेला डेड बॉडी आमच्या समोर असायची आणि त्या डेड बॉडीला बघून आमच्या मनात वेगळेच विचार यायचे. ती आणि तिच्या मित्रमंडळीमध्ये चर्चा काय व्हायची? चर्चा व्हायची की त्या डेड बॉडीचं लिंग बघून, ते लिंग छोटा आहे की मोठा आहे, बरं आहे की वाईट आहे, या विषयावरती चर्चा. लोक हसत होते, ती पण हसत होती आणि होस्ट प्रणित मोरे सुद्धा हसत होता. हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आला त्यावेळी पुन्हा लोक अस्वस्थ झाले आणि जे लोक आपली बॉडी एखाद्या मेडिकल कॉलेजला किंवा हॉस्पिटलला असं दान देतात, ती बॉडी, तिच्यावरची कमेंट, त्या बॉडीच्या लिंगावरची कमेंट एवढ्या खालच्या लेवलवरती आणि त्याची टिंगल सार्वजनिकरित्या जेव्हा होते त्यावेळेला त्या पालकांना काय वाटत असेल. ती डेड बॉडी कोणाचा तरी, जर पुरुष असेल तर कोणाचा तरी वडील असेल, कोणाचा तरी भाव असेल, कोणाचा तरी नातेवाईक असेल, कुठल्या तरी शाळेतला किंवा कुठेतरी कामगार असेल, त्याच्यावरची टिंगल. एखादी स्त्री असेल डेड बॉडी तर त्या स्त्रीबद्दल काय यांच्या मनात असतील, त्या स्त्रीच्या
प्रायव्हेट पार्टबद्दल जर चर्चा होत असेल, किती वाईट आणि शरमेची गोष्ट आहे. आणि जेव्हा हे सगळं लोकांनी बघितलं, त्यावेळेला लोक अस्वस्थ झाले. चहूबाजूनी प्रणित मोरे आणि त्याच्या कॉमेडी या विषयावरतीच प्रश्नचिन्ह उभा राहिलं. त्यानं माफी मागितली. तो जागरा नावाचा मुलगा जिथं सर्व्हिसला होतो, त्या कंपनीच्या मालकाने त्याला नोकरीतून काढून टाकलं. की अशा पद्धतीनं स्त्रियांच्याकडं पाहणारा आणि स्त्रियांच्याबद्दल दृष्टिकोन बाळगणारा, विचार करणारा कामगार आम्हाला नको आहे. त्यानं त्याला नोकरीवरून काढून टाकली. एक चांगली नोकरी त्या माणसानं गमावून बसला. आणि ही जी मुलगी आहे सेजल पवार, या मुलीच्या कॉलेज, मुंबईचं कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या डीननं 2 सदस्यीय कमिटी नेमलेली आहे. ती चौकशी अहवाल आल्यानंतर हिच्यावर सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीचं मत त्या लोकांनी व्यक्त केलेलं आहे. एकूणच मेडिकल क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कुणीही या सेजल पवारचं समर्थन केलेलं नाही. पण ह्या सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की प्रणित मोरेच्या हातात माईक आहे. तो ही चर्चा थांबवू शकत होता. तो माईक स्विच ऑफ करू शकत होता. त्यानं ते केलं नाही आणि म्हणून हा सगळा प्रकार हिडीस पद्धतीनं पुढे आलेला आहे. प्रणित मोरे हा ज्यावेळेला बिग बॉसमध्ये आला होता, त्यावेळेला सलमान खान आणि तो चर्चा झाली. त्यावेळेला सलमान खाननं सांगितलं की तू माझ्यावर सुद्धा एक कमेंट केलेली आहेस. काय कमेंट होती की त्याची एक मैत्रीण, तिला हिरोईन व्हायचं होतं. एका शोमध्ये एक मुलगी म्हणली, मला हिरोईन व्हायचं आहे पण मला चान्स मिळत नाही. त्यावेळेला हा प्रणित मोरे म्हणाला होता, तू एकदा सलमानच्या फार्म हाऊसवर का जात नाहीस? तू जर का त्याच्या फार्म हाऊसवर गेलीस, तू एका रात्रीत स्टार होशील. ही कमेंट सलमान खानच्या संदर्भामध्ये वाईट आहेच, पण त्याच्या ज्या मैत्रिणी आणि अनेक मित्रमंडळी जे फार्म हाऊसवर जातात, त्या सगळ्या स्त्रियांच्याबद्दल ही कमेंट जिव्हारी लागणारी आणि अश्लील आहे. अशा पद्धतीनं ती एक मालती चेहर नावाची त्या बिग बॉसमध्ये पार्टिसिपंट होती. भारतातल्या एका क्रिकेटपटूची ती बहीण आहे. आणि ती मालती चेहर नावाची जी काही पार्टिसिपंट होती, तर ती ह्या प्रणित बरोबर मैत्री करत होती. ती याला मित्र मानत होती. अगदी जास्तीत जास्त वेळ ती याच्याच सहवासात घालवायची. पण हा मात्र तिच्या सोबत राहायचा आणि पाठीमागं हिचीच टिंगल करायचा. एका शोच्या दरम्यान अगदी काही दिवस, काही आठवडे राहिले होते, त्यावेळेला तर एका कुठल्या तरी घटनेवर या प्रणित मोरेनं आपली मैत्रीण असलेल्या मालती चेहरच्या कमरेखाली अक्षरशः लाथ घातली. ती पडता पडता वाचली, परंतु त्यानं लाथ घातली. त्यानंतर ही मुलगी बोलायची बंद झाली त्याच्याबरोबर. ती जेव्हा शो सोडावा लागला, त्यावेळेला सर्वांशी बोलली, पण या प्रणित बरोबर ती बोलली नाही. त्या बिग बॉसच्या शोमध्ये सर्वात जवळचा तिनं मांडलेला मित्र प्रणित मोरे असून सुद्धा ज्या पद्धतीनं त्यानं तिला ट्रीट केलं, यावरून ती एवढी दुखावली होती की शोमधून बाहेर पडली तरी त्याला बोलली नाही. आणि लात मारल्यानंतरही ती गप्प झाली, पण हा स्वारी म्हणला नाही. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात आणि मर्यादितच राहिलं पाहिजे. आज तमाशामध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये, भारुडामध्ये विनोद असतो, पण त्या विनोदाचा स्तर समोर बसलेल्या शेकडो हजारो लोकांना हसायला लावतो. तो हसवतो, चिडवत नाही. प्रणित मोरे आणि हा स्टँडअप कॉमेडीमधला जो काही माणसं आहेत, अत्यंत अश्लील बोलत असतात. कुणाल कामरा हाही असाच एक कॉमेडियन आहे, चांगला कॉमेडियन आहे. परंतु नरेंद्र मोदींचं नाव घ्यायचं, पंतप्रधानांचं नाव घ्यायचं, अमित शहाचं नाव घ्यायचं आणि जी कमेंट करायच्या, जी कॉमेडी करायची, अक्षरशः किळसवाणी कॉमेडी. पुरुषाचं लिंग या कुणाल कामरा आणि ह्या सगळ्या कॉमेडियनच्या अक्षरशः तोंडातच असतं. सतत ते बोलायचं. बहीण, आईचा उद्धार, 4-4 वाक्याच्या मध्ये सगळं बोलत राहायचं. स्त्रियांविषयी, महिलांच्या विषयी, आणि तेही कमरेखालचे विनोद, अक्षरशः किळसवाणी अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आज महाराष्ट्राच्या सायबर क्राईमनं प्रणित मोरेवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचे सगळे अकाउंट बंद केलेले आहेत. एवढंच नाही तर आपल्या दिल्लीचं जे महिला आयोग आहे, केंद्रीय महिला आयोगानं याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक मराठी मुलगा एका क्षेत्रामध्ये काम करत होता, परंतु तो इतका वाहत गेला
की तो आता बुडून जातोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. त्या मर्यादेमध्ये जर आपण काही केलं तर सगळं खपून जातं. मला एवढंच म्हणायचं आहे, विनोदासारखा अत्यंत महत्त्वाचा, जगण्यात आवश्यक असणारा घटक, गोष्ट, परंतु या लोकांनी तो टिंगलीत नेला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज एका चांगला विषय विनोदासारखा बदनाम करून टाकलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीवर माझं एवढंच म्हणणं आहे की कमरेखालचे विनोद करण्याच्या हव्यासापोटी, व्ह्यूज मिळण्याच्या हव्यासापोटी आपण कुठल्या थराला गेलो याचं भान ह्या लोकांना राहिलं नाही. ह्यांनी हे ठेवलं पाहिजे. तुम्ही नरेंद्र मोदीबद्दल टीका करू शकता, त्यांच्या भूमिकावर, त्यांच्या धोरणावर टीका करू शकता, परंतु अक्षरशः पंतप्रधान पदाचं काहीतरी तुम्ही गिरिमा राखणार आहे की नाही? पंतप्रधान गृहमंत्री देशाचा असतो, त्याच्याबद्दलची काही प्रतिष्ठा ठेवणार आहे की नाही? तुम्ही बघा कुणाल कामराचे व्हिडिओ, कुठल्या लेवलवरती हा बोलत असतो. अक्षरशः यांच्या कॉमेडीमध्ये चोदना, चुदाई, ठोकाई इतके घाणघाण शब्द हे वापरतात आणि लोक हसतात. मला वाटतंय जे काही पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं जी काही कारवाई चालू आहे ती कारवाई बरोबर आहे, मी तिचं समर्थन करतो आणि या कॉमेडी शोबद्दल काहीतरी कायदा आणि थोडीफार दबाव, भीती राहिली पाहिजे, एवढंच मी म्हणेन. मला सांगा की जो विनोद आपण आपल्या आई बहिणीबरोबर शेअर करू शकत नाही, असे विनोद तुम्ही जर का सार्वजनिक बोलायला लागला तर हे बरोबर नाही आहे. मी या गोष्टीचा निषेध करतोय आणि एक स्टँडअप कॉमेडी हा एक चांगला शो आहे. जर काही गोष्टींचं भान ठेवलं तर कॉमेडी जी आज अत्यंत गरजेची आहे तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं लोकांना मिळू शकेल आणि मनमुरादपणानं लोक आपलं दुःख विसरू शकतील. फक्त काही मर्यादा सगळ्यांनीच सांभाळल्या पाहिजेत, एवढंच म्हणेन मी. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. मी इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत चर्चा करूया. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.